पुढील 24 तास धोक्याचे, या जिल्ह्यांना हाय अलर्ट. हवामान खात्याचा मोठा इशारा. तर देशभरात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. आता मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे उत्तर भारत, पूर्व भारत, पूर्वोत्तर भारत, दक्षिण भारत, पश्चिम भारत आणि मध्य भारतामध्ये या आठवड्यात भारतीय हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे. तर हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 3 दिवस 6, 7 आणि 8 सप्टेंबर रोजी गुजरात राज्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील 2 दिवस सौराष्ट्र आणि कच्छ जिल्ह्यांना पाऊस पुन्हा झोडपून करणार आहे. तर महाराष्ट्रात हवामान अंदाज कसा असणार आहे? दरम्यान सध्या राज्यात ढगाळ वातावरण असून अनेक भागामध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपानं पावसानं हजेरी लावली आहे. पुढील 5 दिवस राज्यातील काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे. पुढील 24 तासांमध्ये पालघर, धुळे, नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यासह घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. दुसरीकडे रायगड, मुंबई, ठाणे आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात पाऊस उघडीप देण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. 5 दिवसानंतर राज्यात पावसाचं प्रमाण कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवलेला आहे.